न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। वैष्णवी देवीला जाणाऱ्या भाविकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केलाय। त्यात 9 भाविकांचा मृत्यू झालाय, तर अनेक भाविक देखील जखमी झालेत। या हल्ला अतिशय दुर्दैवी असून झालेल्या घटनेचा जाहीर निषेध अहिल्यानगर येथे बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली बजरंग दलाच्या वतीनं दिल्ली गेट येथे जाहीर निषेध करण्यात आलाय। त्या प्रसंगी पाकिस्तानचा झेंडा जाळून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली आहे। दूध मागोगे तो खीर देंगे, काश्मीर मागोगे तो चीर देंगे, जय श्री राम असे नारे देण्यात आलेत। जून रोजी वैष्णवी येथे जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवरती इस्लामिक जिहादी आतंकवाद्यांना, पाकिस्तान पोषित आतंकवाद्यांना भाविकांच्या त्या बसवरती गोळीबार करत आतंकवादी हमला केला। या हमल्यात 10 ते 15 निष्पाप भाविक या ठिकाणी मरण पावलेले आहेत। आपण पाहिलं 370 कायदा हटल्यानंतर या ठिकाणी देशामध्ये एक आशेचं किरण निर्माण झालं होतं की या जिहादी आतंकवाद्यांचं, इस्लामिक दहशतवाद हे भारतातून बंद होईल। या देशामध्ये लोकसभेच्या निकालानंतर ज्याप्रमाणे देशात हिरवा गुलाल उधळला गेला आणि या हिरवा गुलाल उधळणाऱ्या पाकिस्तानी मानसिकतेचे, जिहादी प्रवृत्तीचे लोक यांनी या ठिकाणी जो उन्माद माजवला त्याचंच हे समर्थन या ठिकाणी या आतंकवाद्याच्या हमल्यामध्ये दिसून येत आहे। आपण आज देशामध्ये एक स्थिर सरकार जोपर्यंत 10 वर्ष होतं तोपर्यंत आपण पाहिलं होतं कुठल्याही प्रकारचं जिहाद्यांचं, आतंकवाद्यांचं उन्माद करायची या ठिकाणी कुठल्या प्रकारची डेअरिंग होत नव्हती। आज निकाल कुठंतरी वेगळ्या प्रकारचं लागताना दिसत असताना या जिहादी मानसिकतेच्या इस्लामिक आतंकवाद्यांना हा भ्याड हल्ला त्या दिवशी शपथविधीच्या वेळेमध्ये घडून आणला। आम्हाला या भारत सरकारकडं आमची समस्त हिंदू समाजाच्या वतीनं एकच विनंती आहे की या पाकिस्तान प्रेमी जिहादी आतंकवाद्यांना ज्याप्रमाणे मागं सर्जिकल स्ट्राईक करून यांना ठेचलं होतं, त्याचप्रमाणे या भाविकांवर झालेल्या हल्ल्याचं उत्तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचप्रमाणे या पाकिस्तानला उत्तर द्यावं आणि याचा बदला घ्यावा। आपण पाहिलं असेल काल परवा आपल्या नगरमध्ये सुद्धा ज्याप्रमाणे हिरवा गुलाल उधळत ज्या जिहादींनी उन्माद मारण्याचा प्रयत्न केला, या देशामध्ये ज्या मानसिकतेनं हे प्रकार चालू आहे, तर यांना खतपाणी घालणारे हे जे काही नवीन निवडून आलेले खासदार आहेत यांना वाटतं की या जिहाद्यांच्या जीवावरती आपण खासदार झालो। तर यांना बी इशारा आहे, देशाच्या सुरक्षेला, हिंदूंच्या सुरक्षेला जर तुमच्या माध्यमातून कुठे तडा जात असत तर तुमचंसुद्धा फिरणं या ठिकाणी आम्ही बंद करू, तुम्हालासुद्धा या ठिकाणी याचप्रमाणे आम्ही धडा शिकू। जय श्रीराम। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।